श्री गणेशाय नमः. संपूर्ण महाभारत मराठीमध्ये भाग 114. अन्य जे आहे त्याला आणखी दुसरे अन्य रूप प्राप्त होते असे कधी नसते ना. मग जीव ब्रह्मरूप नसून तो होतो असे का म्हणतात? आणखी काय शंका आहे? म्हणजे जीव हा मुळातच परमात्मा आहे असे मानणे भाग पडते. तसे जर आहे तर ज्ञान हे साधन म्हणून कसे मानता येईल? छान छान. आणखी काय? माझे म्हणणे असे की श्रुतींनी परमात्मा जन्म मरण रहित आहे असे प्रतिपादन केले आहे. तो स्वतंत्र आहे असेही म्हटले आहे. तेव्हा त्याला ही सृष्टी निर्माण करण्याची प्रेरणा तरी कोण देतो? जीव व परमात्मा वेगळे म्हणायचे की काय? धृतराष्ट्रा, जीव व परमात्मा एकच हा खरा सिद्धांत आहे. परमात्मा एक व जीव म्हणजे अनेक हे कसे हा प्रश्न पडतो. अरे 100 जलपात्र भरून ठेवली तर त्या प्रत्येकात चंद्राची प्रतिबिंब वेगवेगळी पडतात. पाणी हल्ले तर प्रतिबिंब हलतील, पण चंद्र हलेल का? तसेच जीव हा अज्ञानाने भेद मानतो. अनादि माया रूप उपाधीने नारारूपाने भासतो, पण मुळात एकच आहे. ही माया कुठून आली? ती परमात्म्याचीच स्वतःच्या ठिकाणी असलेली शक्ती आहे. त्याच्याकडून विश्वाची निर्मिती कशी होते? या मायी शक्तीनेच तो विश्व निर्माण करतो. ही माया परमात्म्याच्याच आश्रयाने असते व मायाकृत नानात्व मानण्यात परमात्म्याच्या वर्चस्वाला बाधा येत नाही असे वेदांचे म्हणणे आहे. धृतराष्ट्र म्हणाले, मोक्षाची आकांक्षा धरणारे लोक मुळीच कर्माचरण करताना दिसत नाहीत. ते संन्यास घेतात तर दुसरे यज्ञादी कर्म करतात. त्याच संन्यासाला पाप लागते व कर्मठांना कर्माने पुण्य लागते. असा काही प्रकार आहे काय? सुजात म्हणाले, कर्म हे ज्ञानी माणसाने अलिप्त मनाने केले तर त्याला त्यात मीपणा नसतो. त्यामुळे पापापुण्याची बाधा त्याला लागत नाही. ज्ञानाग्नीने त्याची कर्म जळून जातात. पण अज्ञानाने कर्म केले तर पाप व पुण्य यांची फळे त्याला वेगवेगळी भोगावी लागतात. म्हणजे पूर्वी पाप केले व मग पुण्य केले तर त्यांची परस्पर वजाबाकी होत नाही. पापांचा भोग वेगळा भोगावा लागतो व पुण्याचा भोग वेगळा भोगावा लागतो. माणूस पेल्यावर परलोकात गेला तरी होय, माणूस मेला तरी त्याचे कर्म त्याच्या जीव भावनेबरोबरच असते. सुखरूप सोन्याची बेडी किंवा दुःखरूप लोहाची काटेरी बेडी एवढाच काय तो फरक. कामना धरून जे जे कर्म करावे ते बंधनालाच कारण असते. मग त्यातून सुटण्याचा उपाय काय? उपाय एकच. सर्व कर्मे निरपेक्ष बुद्धीने केली तरच मनुष्याला पापपुण्यातून सुटता येते. म्हणजे कर्म आसक्तीने करणारे बद्ध जीव हे एका वर्गात मोडतात. राजा म्हणाला, आणि निष्काम कर्म करणारे दुसऱ्या वर्गात व सर्वथा कर्मसन्यास करणारे तिसऱ्या वर्गात असतात. सुजात म्हणाले, आणि ते पुढे म्हणाले, राजा, काम्य कर्म करणाऱ्यांची स्थिती सांगतो. तुम्ही क्षत्रिय राजे शस्त्रास्त्रे व सैन्यबळ यांच्यात आपसात कशी चढाओढ करता तसेच हेही करतात, पण त्यांची स्पर्धा जरा वेगळी. एक म्हणतो मी 5 यज्ञ करील, दुसरा म्हणतो मी 25 यज्ञ करील. तुला 1 अप्सरा मिळेल तर मला 5 अप्सरा मिळतील. राजा, या लोकांना या कर्मांच्या द्वारा मोक्ष मिळणे शक्य नाही. त्यांना मिळणारी सुखे ही विनाशी व दुःखेही विनाशी असतात. राजा म्हणाला, मग कामना सोडून चित्त शुद्ध राहण्यासाठी केवळ सत्कर्म करण्याने काय होईल? मी मगाशी सांगितलेस त्या कर्मांनी त्याची ज्ञानप्राप्तीला अनुकूल अशा मनोभूमिका होईल. त्यामुळे आध्यात्मिक, आधिदैविक व आधिभौतिक अशा त्रिविध तापांच्या पलीकडे असणारी तुरीयावस्था ते क्रमाक्रमाने जागृत स्वप्न व सुषुप्ती यातील चित्तभूमी शुद्ध होत होत गाठतात. राजा म्हणाला, जो ज्ञानी असेल त्याचे आचरण किंवा व्यावहारिक स्वरूप कसे असावे? सुजात म्हणाले की हे पहा, वेदवेत्या लोकांनी ह्या बाबतीत काही लक्षणे सांगितली आहेत. ज्ञानी माणूस कुटुंबात असला तरी लोकांचे आपल्याकडे लक्ष जाणार नाही अशा रीतीने तो राहतो. आप्तस्वकीयांच्या मोहात राहत नाही, त्यांची चिंता करत नाही. मुख्य म्हणजे ज्या ठिकाणी अन्न पाण्याची सारखी चणचण असते व त्याचीच काळजी करावी लागते तिथे त्याने राहू नये. आपले खरे सामर्थ्य प्रकट न होईल अशा रीतीने कुठेतरी वेड्यासारखे राहावे, काहीतरी खावे. लोक ज्याची हेटाळणी करतात अशा लोकांबरोबरच राहावे, म्हणजे लोकेशना उत्पन्नच होणार नाही. मुनिवर्य, ज्ञानी माणसाने आत्मानुसंधानात व्यत्यय येईल अशा गोष्टी टाळाव्या हे यावरून समजले. राजा, लोकच काय, आपली इंद्रिय व त्यांचे विषय यातूनही आत्मज्ञान कधीच होणार नाही हे तो पक्के ओळखतो. म्हणून मन अंतर्मुख करून नेहमी सूक्ष्म, अचल, शुद्ध, द्वंद्वातीत व सच्चिदानंद असा आत्मा तोच यथार्थतेने समजतो. ज्ञानाने परमात्म्याच्या ठिकाणीच चित्तलय लावून असावे. त्याने आपले ज्ञान प्रकट करून शिष्टासारखे ऐटीने वागू नये. त्याच्या बळावर उपजीविका करू नये. मुनिवर्य, अशा ज्ञानाला योगीच म्हणावे नाही का? होय, असे योगी ऐहिक दृष्टीने निर्धन असतात, पण त्यांची दैवी संपत्ती फार मोठी असते.
दैवी संपत्ती ती कोणती? सद्गुण, अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य. या संपत्तीमुळे तो योगी सर्व लोकांना हलवून सोडतो. त्यांचा कोणी अतिक्रम करू शकत नाही. यज्ञकर्ता व योगी यात जास्त श्रेष्ठ कोण? अरे, कितीही तीळ तांदूळ तूप समिधा जाळल्या तरी यज्ञकर्ता योग्या इतका श्रेष्ठ होत नाही. देव पशु असे यजमानाचे नाव आहे. देवांचे काम तो पशुसारखे करत राहतो. तोच काय त्याच्या इष्टदेवताही ब्रह्मज्ञानी योग्याच्या पासंगाला सुद्धा पुरेशा ठरणार नाहीत. हे योग्याचे श्रेष्ठत्व ऐकताना फार आनंद होते. रोमांच उभे राहतात अंगावर. धृतराष्ट्र म्हणाला, राजा, असा योगी म्हणजे ब्रह्माचे शरीरच होते किंवा तो मूर्तिमंत ब्रह्मच होय. त्याचे वर्णन ऐकायला चांगले वाटत असले तरी ती योग्यता संपादन करणे व सांभाळणे फार कठीण आहे. कारण असे की स्थितप्रज्ञ व ब्रह्मज्ञ माणसालाही मान अपमानास तोंड द्यावे लागतेच. चाणाक्ष लोकांच्या लक्षात त्यांची योग्यता येते व ते त्याचा मान करतात, पण त्याने चढून जाऊ नये. अज्ञ लोक त्याची हेटाळणी करतात तरी त्याने चिडून जाऊ नये. पण राजा, तुला पुत्र स्नेहाने आधीच खंत व भय वाटत आहे. तुझे मन या उपदेशात स्थिर राहणार आहे का? सांगा, माझ्या या चिंता रोगावर ही मात्रा लागू पडली तर किती चांगले होईल. तेव्हा मुनी म्हणाले, राजा, ज्ञानी माणसाने मौनी असावे, बोलण्याचे टाळावे. मान अपेक्षू नये. मान व मौन एका ठिकाणी राहू शकत नाहीत. हा लोक मानाचा आहे तर परलोक मौनाचा आहे. मानापेक्षा मौन श्रेष्ठ. मौनाने ब्राह्मी श्री प्राप्त होते. अरे, लौकिकांच्या मागे लागू नकोस. सत्य, दम ही आर्जव, शौच व विद्या या साधनांनी ती ब्राह्मी श्री प्राप्त होते. धृतराष्ट्राने विचारले, मौनाचा अर्थ काय? नुसते वाणीने न बोलणे म्हणजे मौन काय, की आत्मस्वरूप म्हणजे मौन? बरे, त्या दोघांचा परस्परांशी काय संबंध आहे? मूक राहिल्याने आत्मरूप प्राप्त होण्याला काही साह्य होते काय? सनंतकुमार म्हणाले, मौन म्हणजे आत्मस्वरूप. जेथून मनासह चारी वाणी परततात ते आत्मस्वरूप. ते अशब्द आहे आणि समुद्रावर तरंग उठतात तसे त्यावर शब्द व वेद उमटतात. पण तो आत्मा ज्ञानमय व केवळ प्रकाशमय असल्यामुळे स्वयमेव प्रतीत होतो. हा मी स्वानुभव सांगतो. राजाने विचारले, जर परमात्म स्वरूपातूनच वेद उत्पन्न झाले असे म्हणता तर त्या वेदांच्या ठिकाणी उत्पन्न कर्मात सुद्धा पापक्षालनाचे सामर्थ्य असले पाहिजे. एखादा द्विज पाप करत असेल व वेद पठन करत असेल तर त्याचे पाप त्यामुळे नष्ट होते काय? राजा, माझे म्हणणे तुला चमत्कारिक वाटेल खरे, पण वेद पठनाने पाप नष्ट होत नाही हे पक्के समज. वेद म्हणायचे पण आचरण मात्र वाईट करायचे, हा दांभिकपणा आहे. त्यांच्या देहात जरी वेद वास करत असले तरी कसे काय, त्यांचा काही उपयोग नाही असेच ना? तर श्रोतेहो, यापुढील जी कथा आहे ती आपण पाहणार आहोत महाभारताच्या भाग 115 मध्ये. व्हिडिओ संपवण्यापूर्वी आपल्याला विनंती आहे की जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून सर्व श्रोते या महाभारताच्या ज्या कथेचा आस्वाद घेऊ शकतील. तसेच कमेंट्समध्ये जय महाभारत लिहायला विसरू नका. धन्यवाद.